डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा चरणहीन. तुम्हाला माहितीये मी नेहमी गोष्टी सांगत असतो, तशीच ही एक कथा चरणहीन. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की अं, तापाची साथ पसरली होती संपूर्ण श्रीनगरमध्ये आणि त्या तापाच्या साथीमध्ये द्वारका देवींचा बळी गेला होता. पुढे काय झालं ऐकूया या भागामध्ये. वसुंधरा ही प्रधान फाल्गुनचा पुत्र कर्दमराज याची मुलगी. साहजिकच आजोबांची ती लाडकी होतीच. दिद्दा तापानं आजारी असताना वसुंधरेच्या मुळेच अप्रत्यक्षपणे ती वाचली. म्हणजे त्याचं असं झालं की अभिमन्यू आणि वसुंधरा यांचा विवाह करायचं दिद्दानं मान्य केलं होतंच. फाल्गुन जरी म्हातारा झाला असला तरी त्याची सत्तेची भूक भागली नव्हती. दिद्दाला त्यावेळी बाजूला सारून स्वतः राजा होण्याचा विचार त्याच्या मनातही आला होता. पण दिद्दाच्या सुदैवानं फाल्गुन आजारी असलेल्या कंपनीश रक्काच्या भेटायला गेला. आजारी असलेला रक्क अंथरुणावर पडून होता. प्रणाम कंपनीशजी. फाल्गुननं त्याला अभिवादन केलं. कोण आहे म्हणत रक्क वळला. प्रधान फाल्गुनला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. प्रणाम प्रधानजी. प्रणाम. रक्क म्हणाला. बऱ्याच लोकांना तापाची लागण झाली म्हणे. होय कंपनीशजी. 4-6 दिवस ताप येतो, मग उतरतो. थकवा मात्र बरेच दिवस राहतो. असं या आजाराचं स्वरूप आहे. पण राजमाता द्वारका देवी वगळता इतर कोणाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. काय सांगताय प्रधानजी? राजमाता द्वारका देवींचं या आजारानं निधन झालं? होय कंपनीशजी. तुम्ही आजारी असल्यामुळे कदाचित तुमच्यापर्यंत ते आलं नसेल. पण घाबरण्यासारखं त्यात काहीही नाहीये. राजमाता द्वारका देवी आधीपासूनच आजारी होत्या. या तापानं त्यांचा आजार बळावला इतकंच. तसं बघायचं तर मग राजमाता दिद्दा सुद्धा तापानं आडव्याच आहेत. अरे बापरे, मग राज्य? सध्या तरी माझ्याच ताब्यात आहे. खरं बघायचं तर राज्यावर ताबा मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. फाल्गुन म्हणाला. प्रधानजी एक सांगू? बोला ना. राज्यावर बसण्याच्या तुमच्या स्वप्नांना जरा आवर घातलात तर बरं. फाल्गुन काही न बोलता फक्त रक्काकडे पाहत राहिला. म्हणजे असं आहे प्रधानजी, जर सगळीकडून नीट विचार करा. तुमच्या नातीचा विवाह महाराजांबरोबर व्हायचा आहे. आता विवाहात काही अडथळा येऊ शकेल असं वाटत नाही. महाराज क्षेमगुप्तांना दुसरा पुत्र नसल्यानं बाळराजे सिंहासनावर राहणार हे सुद्धा निश्चित आहे. पण आता तुम्ही जर राज्य बळकावलं तर त्यामध्ये तुम्हाला बाळराजांचा वध तरी करावा लागेल, नाहीतर त्यांना परागंदा तरी व्हायला लागेल. बरोबर बोलतोय की नाही? बरोबर आहे फाल्गुन म्हणाल. तुम्हाला राजमातेबद्दल किती अप्रिती आहे हे मला माहिती आहे. पण सिंहासनावर बाळराजे आहेत. राजमाता फक्त त्यांच्या वतीनं कारभार पाहत आहे. त्यामुळे तुम्हाला सिंहासनावर बसायचं तर बाळराजांचा नाश करावाच लागेल. फाल्गुन म्हणाला. आता तुम्ही जर बाळराजांचा वध केलात तर वसुंधरेचा झालेला वांगनिश्चय मोडणार. वर तिच्याशी वांगनिश्चय झाल्यामुळं बाळराजांचा मृत्यू झाला म्हणजे ती अपशकुनी आहे अशी वदंता उठणार. ती भविष्यात राणी होणं तर राहू देच, तिचा विवाह सुद्धा होणं मुश्किल होईल. रक्क म्हणाला. खरं आहे. फाल्गुन विचारात पडला होता. खरं आहे ना, पण ते इतक्यावर संपत नाहीये. जर तुम्ही बाळराजांना फक्त निष्कासित केलं तर ते तुमच्याशी वैर उगवण्यासाठी म्हणून वसुंधरेला त्रास देतील. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या नातीच्या भल्यासाठी तुम्हाला तुमच्या महत्वाकांक्षेला मोरड घालावीच लागेल. काही न बोलता फाल्गुननं फक्त होकारार्थी मान हलवली. फाल्गुनला बंड करून चालणार नव्हतं. एकदा आपल्याला बंड करून चालणार नाही हे फाल्गुनच्या ध्यानात आल्यावर त्यानं दिद्दाला पूर्ण सहाय्य करायला सुरुवात केली. अभिमन्यूचं राज्य स्थिर असणं वसुंधरेच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. पण याचा परिणाम अगदीच विपरीत झाला. फाल्गुन पूर्णपणे मदत करायला लागल्यावर दिद्दाची महत्वाकांक्षा वाढायला लागली. दुर्दैवानं याचा कोणालाही अंदाज आला नाही. दिद्दानं तिच्या विरुद्ध बंड करणाऱ्या यशोधर, शुभधर, मुकुल वगैरेला सुरुवातीला अंधार कोठडीत डांबलं होतं. बरेच दिवस तिथे राहिल्यावर त्यांना सामान्य कैद्यांबरोबर ठेवलं गेलं. मुकुलचा भाऊ कैदेतच मरण पावला. पण तडफदार शुभधरला कैदेत चैन पडेना. कारागार प्रमुख भुय्य हा राजमाता दिद्दाचा विश्वासू होता. पण शुभधरनं त्याच्या दुय्यम तुरुंगाधिकाऱ्याशी संधान बांधलं आणि एक दिवस यशोधर आणि मुकुलसह त्यानं तुरुंगातून पलायन केलं. कारागार प्रमुख भुय्य याच्या कानावर ही हकीकत गेली. त्यानं ताबडतोब दिद्दाची गाठ घेतली. तिच्या समोर जाऊन तो प्रणाम करून उभा राहिला. प्रणाम राजमाता. प्रणाम भुय्य. बोला, काय बातमी आहे? राजमाता यशोधर, शुभधर आणि मुकुल तिघही तुरुंगातून पळून गेल्याची खबर आहे.
काय? कधी झालंय? परवा रात्री ते निसटले अशी बातमी आहे. आणि हे झालं कसं? माझ्या दुय्यमाला लाच देऊन शुभधरनं फितवलं आणि तुरुंगातून पळ काढला. तुमचा दुय्यम सध्या कुठे आहे? त्याला पकडलंय राजमाता. ठीक आहे. राजकुल भट्ट कुठे आहेत? त्यांना ताबडतोब बोलवून आणा. जी राजमाता. आणि 2 दिवसांनंतर या तुमच्या दुय्यमाला माझ्यासमोर हजर करा. तोपर्यंत त्याला अंधार कोठडीत राहू देत. जी राजमाता. आपली पकड सैल व्हायला लागल्याची दिद्दाला जाणीव झाली. काहीही करून ती मजबूत करायला हवी होती. बंडखोरांना कठोर शासन करण्याची गरज होती. थोड्याच वेळात राजकुल भट्ट दिद्दाच्या समोर हजर झाला. प्रणाम राजमाता. प्रणाम राजकुल भट्ट. तुमच्यासाठी एक खूप तातडीची आणि महत्वाची कामगिरी आहे. आज्ञा राजमाता. मागच्या वेळेचे बंडखोर यशोधर, शुभधर आणि मुकुल यांना कैदेत ठेवलं होतं. तिथून फितवा करून ते पळून गेलेत. त्यांना पकडून घेऊन यायचं. जी राजमाता. बरोबर एकांगीना घेऊन जा आणि या तिघांना लवकरात लवकर पकडून घेऊन या. जी राजमाता. आणखी एक गोष्ट राजकुल भट्ट. जी राजमाता. शक्यतो यशोधर आणि शुभधर मला जिवंत हवेत. त्यांना जिवंत पकडून घेऊन या. जी राजमाता. प्रणाम करून राजकुल भट्ट निघून गेला. दिद्दा मात्र बेचैन होती. तिला पूर्वी खरं तर शुभधर आवडला होता. तो उमदा तडफदार युवक. तिला तिचा सरदार म्हणून हवा होता. भविष्यात कंपनीत रक्काला तो पर्याय होता. पण त्यानं बंडखोरी केल्यामुळं तिनं नाईलाजानं त्याला तुरुंगात टाकलं होतं. ती तेव्हाच त्याला मारू शकत होती. पण कधीतरी त्याला क्षमा करून परत आपल्या सैन्यात घेण्याची तिची इच्छा होती. पण आता मात्र तसं करून चालणार नव्हतं. त्याचा नायनाट करणं आवश्यक होतं. 2 दिवसानंतर लाचखोर दुय्यमाला दिद्दाच्या समोर हजर केलं गेलं. प्रणाम राजमाता. त्यानं दिद्दाला अभिवादन केलं आणि खाली मान घालून तो उभा राहिला. नाव काय तुझं? दिद्दानं विचारलं. श्रीपत. राज्याशी गद्दारी करून बंडखोरांना पळून जायला मदत केल्याचा तुझ्यावर आरोप आहे. तुला मान्य आहे? श्रीपत काही न बोलता मान खाली घालून उभा राहिला. आम्ही काही विचारल्यावर उत्तर द्यायची पद्धत आहे. तरी श्रीपत काय बोलला नाही. आता दिद्दाच्या रागाचा पारा चढायला लागला होता. बोलायचं नाही तुला? ठीक आहे. तुला बोलतं करूया. तिनं बाजूला असलेल्या सैनिकांना आज्ञा केली. याच्या घरी जा आणि याच्या मुलांना घेऊन या. नको राजमाता नको नको. श्रीपतचा धीर सुटला. चूक झाली माझी. आता त्या ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण आता रागानं पेटलेली दिद्दा त्याचं काही ऐकायला तयार नव्हती. तिनं परत सैनिकांना सांगितलं, जा आज्ञेची तामिली करा. पुढं काय होणार या विचारानं सगळ्यांचाच थरकाप उडाला. सैनिक गेले आणि थोड्या वेळात श्रीपतच्या 2 मुलांना घेऊन आले. 10-12 वर्षाची ती मुलं घाबरली होती. भीतीनं थरथर कापत होती. त्यांना खरोखर आणलेलं पाहून आता श्रीपत गयावया करायला लागला. क्षमा करा राजमाता. क्षमा करा. मी चुकलो. तुम्ही काही शिक्षा द्या पण माझ्या मुलांना सोडा. त्यांची यात काही चूक नाहीये. पण दिद्दाच्या डोळ्यात आता क्रौर्य उतरलं होतं. यांना सोडून देऊ म्हणतोस? हो राजमाता, मी विनंती करतोय. यांना सोडून द्या. ठीक आहे. तू म्हणतोयस म्हणून आम्ही सोडू यांना. पण काय माहितीये का? गद्दाराच्या रक्ताचा अंश सुद्धा या राज्यात राहू नये अशी माझी आता इच्छा आहे. त्यामुळे त्यांना राज्याबाहेर सोडून देऊ. चालेल ना? चालेल राजमाता, चालेल. श्रीपतला ते जिवंत तरी राहायची शक्यता आहे या विचारानं हायचं वाटलं. जा रे, या दोघांना लांब जंगलात सोडून या. सोडण्यापूर्वी त्यांचे हात पाठीमागे बांधा. त्यांच्या अंगावर ताज्या मांसाचे तुकडे बांधा आणि मग यांना सोडा. जा घेऊन. दिद्दानं आज्ञा दिली. गयावया करणाऱ्या श्रीपतकडे दुर्लक्ष करून ती तिथून निघून गेली. तुरुंगातून पळालेला यशोधर आपल्या वतनाच्या ठिकाणी म्हणजे ललितादित्यपूरच्या परिसरात जाईल हा राजकुल भट्टचा अंदाज अचूक ठरला. आपण एकदा का ललितादित्यपूर गाठलं की आपण सुरक्षित राहू या अंदाजानं यशोधर तिकडे पळाला होता. पण त्याच्या पाठोपाठ आलेल्या राजकुल भट्टानं ललितादित्यपूरला वेढा घातला. ललितादित्यपूरला यशोधर तुरुंगातून पळू शकेल आणि आपल्याला राजकुल भट्टापासून बचावाची वेळ येईल याचा पुरेसा अंदाज नव्हता. यशोधरनं ललितापूरला आल्याबरोबर शहराची नाकेबंदी केली. पण 2च दिवसात नगराला राजकुल भट्टाचा वेढा पडला. त्याच्याबरोबर आलेला मुकुल आणि अर्थात त्याचा पुत्र शुभधर हे सुद्धा नगरातच कोंडले गेले. ललितादित्यपूरच्या भोवती तटबंदी होती. 4ही दिशांना मजबूत लाकडी दरवाजे होते. आतून आडबंद टाकून ते बंद करून घेतले होते. पण आता ही तटबंदी नगराचं रक्षण करण्याच्या ऐवजी यशोधराचे पळण्याचे मार्ग बंद करणारी ठरली. राजकुल भट्टानं आपल्या सैन्याचे 3 भाग केले. एका भागाला उत्तर आणि पश्चिम तर दुसऱ्याला पूर्व आणि दक्षिण या दिशा राखायचं काम दिलं. कुठल्याही दिशेनं तटावरून उतरून यशोधरनं पळण्याचा प्रयत्न केला तर तो पकडला गेला असता. 3ऱ्या भागातल्या राजकुल भट्टाच्या शूर एकांगिनी नगराच्या 4ही दरवाज्यांची पक्की नाकेबंदी केली.
यशोधर, शुभोधर आणि मुकुल नगरात कोंडले होते. आठवडाभर कडक वेळा चालला. हिवाळा नजीक आला होता. 2 जास्तीत जास्त 3 आठवड्यात बर्फवृष्टी सुरू झाली असती. एकदा का बर्फ पडायला सुरुवात झाली की राजकुल भट्टाला उघड्यावर सैन्यासह थांबणं शक्यच झालं नसतं. त्यामुळे यशोधर निर्धास्त होता. तितका वेळ नगर लढवणं त्याला शक्य वाटत होतं. पण राजकुल भट्ट काही स्वस्थ बसला नव्हता. नगरातल्या लोकांच्या नकळत राजकुल भट्टानं 500 शिड्यांची व्यवस्था केली. रात्रीच्या अंधारात राजकुल भट्टाचे एकांगी नगराच्या सर्व दिशांना पांगले. अचानक पूर्वेच्या दरवाजाच्या दिशेला शिंग वाजू लागली. पूर्वेकडून हल्ला करणं कठीण होतं. त्यामुळे पूर्वेकडे आपलं लक्ष वेधून घेऊन राजकुल भट्ट पश्चिमेकडून हल्ला करील असा यशोधरचा अंदाज होता. त्यामुळे त्यानं आपल्या निम्म्या सैन्याला पश्चिमेकडे पाठवलं. पण राजकुल भट्टाचा हल्ला आला तो अचानक. नगराच्या सर्वच दिशांनी शिड्या लावून एकांगी भराभर सगळीकडून वर येऊ लागले. त्यांना कुठून थांबवायचं हे कळेना. एकदा एकांगी तटावर पोहोचला की त्याला अडवणं यशोधरच्या सैन्याला अशक्य होतं. सपासप तलवारी चालू लागल्या. यशोधरचं सैन्य मागं हटू लागलं. सकाळ होईपर्यंत राजकुल भट्टानं ललितादित्यपूर जिंकलं होतं. शेवटचा अटीतटीचा प्रतिकार करण्यासाठी यशोधर, शुभधर आणि मुकुल रणात उतरले. पण त्यांना चोहोकडून वेढून एकांगीनी त्यांच्यावर दोरांच्या वेलेल्या जाण्या फेकल्या. शेवटचा अटीतटीचा प्रतिकार करण्यासाठी यशोधर, शुभधर आणि मुकुल रणात उतरले. पण त्यांना चोहोकडून वेढलं आणि एकांगीनी त्यांच्यावर दोराच्या विणलेल्या जाळ्या फेकल्या. जाळीत अडकल्यावर त्यांच्यापैकी कोणालाही लढणं शक्यच नव्हतं. तिघांना जेरबंद केलं गेलं. दिद्दाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना जिवंत ठेवलं गेलं. बंदोबस्तानं श्रीनगरला रवाना केलं गेलं. आपल्याला न मारता जिवंत पकडण्याचं कारण काय असावं? शुभधरनं विचारलं. बहुधा दिद्याच्या मनात आपल्याला मारण्याचं नसावं, अन्यथा राजकुल भट्ट सहज आपली डोकी उडवू शकत होता, मुकुल म्हणाला. हे सुद्धा खरंय, शुभधर म्हणाला. आपल्या अंगावर जाळी टाकून आपल्याला निशस्त्र केलं होतं. मारायचं तर तेव्हाच मारलं असतं. बरोबर आहे. पण मला वाटतं आपल्याला मारलं तर आपले अनुयायी दिद्दाच्या विरुद्ध बंडाळी करतील याची भीती दिद्दाला वाटली असावी, मुकुलनं आपलं मत दिलं. मुकुल, त्या दिद्दाला इतक्या हलक्यात घेऊ नकोस, यशोधर म्हणाला. ती बाई साधी नाही. आपले अनुयायी बंड करतील याच्या भीतीनं तिनं आपल्याला जिवंत पकडलंय असं मला वाटत नाही. उलट कदाचित ती आपल्याला अशा पद्धतीनं मारेल की पुन्हा बंड करण्याच्या आधी कोणी 10 वेळा विचार करील. त्यांचं आपापसातलं बोलणं बंद करण्यासाठी राजकुल भट्टनं त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं. तिघांनाही श्रीनगरला आणून दिद्दाच्या कैदेत पोहोचवलं. राजमाता दिद्दानं त्याचा मोठा गौरव करून ललितादित्यपूर राजकुल भट्टच्या अखत्यारीत दिलं. दुसऱ्या दिवशी मोठ्या सन्मानात राजकुल भट्ट ललितादित्यपूरला चालू पडला. कैदी दिद्दाच्या ताब्यात येऊन 3 दिवस उलटले. अजून 3 ते 4 दिवसात बर्फ पडायला सुरुवात होणार हे स्पष्ट कळत होतं. अचानक श्रीनगरमध्ये दवंडी पिटवली गेली. सर्व नागरिकांना दुसऱ्या दिवशी सकाळी नगराबाहेर असलेल्या क्रीडांगणात येण्याबद्दल जाहीर केलं गेलं. यशोधरला तिच्या समोर आणलं गेलं. मान खाली घालून तो उभा होता. आपल्यावर कुठल्या प्रकारे आज दिद्दा मृत्यू पाठवणार याचा विचार तो करत होता. त्याच्या मनात कसलीही खोटी आशा नव्हती. कोण? चेहरा ओळखीचा वाटतोय. यशोधर का? हो, यशोधर. काय म्हणू? बंडखोर यशोधर म्हणू का पळपुटा यशोधर म्हणू? दिद्दाच्या स्वरात उपहास पुरेपूर भरला होता. ती आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करते आहे हे यशोधरला पक्क माहित होतं. तो गप्प राहिला. आज एक शर्यत पाहण्यासाठी मी तुम्हाला इथे आणायला सांगितलं. तरी यशोधर काय बोलला नाही. त्याला एका मध्यम आकाराच्या मैदानात जवळ नेलं गेलं. मैदानाच्या बाजूला उंच कठडा होता. राजमाता स्वतः तिथे ठेवलेल्या एका उंच आसनावर बसली. यशोधरला बाजूला उभं केलं. त्याला साखळ दंडानं जखडलेलंच होतं. यशोधरनं पाहिलं, मैदानात एका बाजूला शुभधर उभा होता. लोक कुजबुजत होते. आज नेमकं काय होणार हे कोणालाच माहित नव्हतं. दिद्दा उभी राहिली. त्याबरोबर लोकांची कुजबूज थांबली. सर्वत्र शांतता पसरली. दिद्दानं बोलायला सुरुवात केली. श्रीनगरचे नागरिक हो, इथं तुमच्या समोर मैदानात ललितादित्यपूरचा वतनदार यशोधर याचा पुत्र शुभधर उभा आहे. पळायचं कसं हे त्याला उत्तम माहिती आहे आणि त्यामुळे पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला त्याला इथं आणलेलं आहे. धावण्याचा इशारा केल्याबरोबर त्यानं समोर असलेल्या दरवाजाच्या दिशेने धावायचंय. जर तो शर्यत जिंकला तर त्याला मुक्त केलं जाईल. एकटा शुभधरच मैदानात उभा पाहून सगळे बुचकळ्यात पडले. राजमाता पुढे बोलू लागली. अरे हो, शर्यत म्हटल्यावर एकटा धावपटू असून कसं चालेल? त्याला प्रतिस्पर्धी नको का? पण आम्ही शुभधरला जिंकायची संधी देऊ इच्छितो.
त्यामुळे तो धावायला लागला की त्याच्यानंतर इतर प्रतिस्पर्धी धावायला सुरुवात करतील. काय चाललंय कोणालाच कळत नव्हतं. सगळे बुचकळ्यात पडले होते. दिद्दाला शुभधरला सोडायचं होतं का शिक्षा करायची होती, हाच प्रश्न लोकांच्या मनात होता. फक्त यशोधरला नक्की माहित होतं दिद्दा किती खुनशी आहे ते. काय हाल करून ती शुभधरला मारणार इतकंच त्याला माहित नव्हतं. शुभधर मैदानात उभा राहून इकडे तिकडे पाहत होता. इतर कोण प्रतिस्पर्धी आपल्याबरोबर धावणार आहे त्याचा अंदाज घेत होता. त्याला इतर कोणी मैदानात आलेलं दिसत नव्हतं. अचानक दिद्दानं शर्यत सुरू करायची आज्ञा दिली. शुभधरनं दरवाजाच्या दिशेनं 3-4 पावलं टाकली असतील नसतील इतक्यात त्याच्या मागे असलेले 2 दरवाजे उघडले गेले. त्यातून 2 भुकेलेले चवताळलेले वाघ मैदानात उतरले. धावणाऱ्या शुभधरकडे स्वतःच्या बचावासाठी काहीही नव्हतं. काय होणार हे जाणून यशोधरनं आपले डोळे झाकून घेतले. मैदानात नुकत्याच पडू लागलेल्या बर्फावर लवकरच रक्ताचा सळा पडला. डोळे झाकले तरी शुभधरच्या किंकाळ्या कानावर पडल्याच. शुभधर पाठोपाठ मुकुल आणि शेवटी यशोधरची अशीच गत झाली. समोरचं दृश्य नागरिकांना पाहवत नव्हतं, पण दिद्दाच्या मनात करुणेचा पाझर काही फुटला नाही. तिघांची वासलात लावून झाल्यावर दिद्दा परत बोलायला उभी राहिली. सर्व नागरिकांकडे नजर फिरवून ती बोलू लागली. राज्याच्या विरोधात बंड करणाऱ्यांची काय गत झाली हे तुम्ही पाहिलंतच. पण इतक्यानं संपलेलं नाही. त्यांच्या कुटुंबियांना या राज्यात स्थान नाही. यशोधर आणि मुकुल दोघांच्या घरच्या सर्व माणसांची अशीच गत करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. त्यांची मुलं, भावंड, नातवंड सगळ्यांची हाल हाल करून मग कत्तल करायचे आदेश मी दिलेत. लवकरच ते अंमलात आणले जातील. आणखी कोणाला बंड करावं असं वाटत असेल तर तुमच्या कुटुंबियांची तुमच्याच हातानं आधी कत्तल करा आणि मग बंडाचा विचार करा. जनता हादरली होती. यापुढे दिद्दाच्या विरोधात बंड करायची कोणाचीही हिंमत उरली नव्हती. दिद्दा अचानक अशी क्रूर का झाली विचार करा. आपण पुढच्या भागात बघूया पुढे काय झालं ते. हा भाग इथेच थांबूया. धन्यवाद. ऐकत राहा चरणहीन.